नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल दी कुकिंग हॉटस्पॉटवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डाळ तडका आणि जिरा राईसची रेसिपी. डाळ तडका तुम्ही मोस्टली रेस्टॉरंट आणि धाब्यावरती तर खाल्ला असेलच. धाब्यावरच्या डाळ तडक्याची टेस्ट काही औरच असते, पण तसा डाळ तडका आपण घरच्या घरी कसा बनवायचा? कारण की घरी आपण वरण भात बनवताना पण डाळ बनवतो. ती जी डाळ असते त्याची जी कन्सिस्टन्सी असते किंवा टेस्ट असते ती ढाब्यावरच्या डाळ तडक्यासारखी नसते. तर याचं रिझन काय आहे, त्याच्या काय टिप्स आहेत ज्या ऍड केल्यावरती आपण ढाबा स्टाईल डाळ तडका बनवू शकतो? तर त्या छोट्याशा काही टिप्स आहेत ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि आज आपण ती घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत. तर चला वळूया आपण रेसिपीकडे. तर सर्वप्रथम इकडे एक मोठा बाउल घ्या, त्यामध्ये एक मोठी वाटी तूर डाळ घ्या. त्यानंतर 2 टेबलस्पून चणा डाळ आणि 2 टेबलस्पून मसूरची डाळ घ्या. आता यामध्ये भरपूर असं पाणी घेऊन डाळ आपण स्वच्छ करून घेऊया. तुम्ही बघू शकता हे जे पाणी आहे ते किती गढूळ झालेलं आहे, त्यामुळे स्वच्छपणे डाळ आपण क्लीन करून घेऊया. आता एकदा का तुम्ही डाळ स्वच्छ करून झाली की आपण याच पाण्यामध्ये अर्धा ते 1 तासासाठी या डाळला भिजत ठेवणार आहोत. तर आता अर्धा तास झालेला आहे मित्रांनो. आपली जी भिजत घातलेली डाळ आहे ती आता आपण चेक करूया. तर तुम्ही पाहू शकता इथे आपली डाळ आहे ती खूप छानपैकी आता फुगलेली आहे. आता आपण काय करायचं, ह्या डाळीला सेपरेट करायचं आणि हे पाणी आहे ते ओतून देऊया आणि आपली जी सेपरेट केलेली डाळ आहे त्याला प्रेशर कुकरमध्ये ऍड करूया. तर आता डाळीचं पाणी आपण काढलेलं आहे. आता ही डाळ आहे आपण प्रेशर कुकरमध्ये हिला ऍड करूया. आता ह्या डाळमध्ये आपण एक अख्खी मिरची टाकूया. एक 1/4 आपण टीस्पून आहे हळद घेतलेली आहे इथे. 1 टेबलस्पून मीठ किंवा तुमच्या चवीनुसार आणि आल्याचे 3 ते 4 काप आपण करून घेतलेले आहेत. आता जे पाणी आहे मित्रांनो ते तुम्ही जेवढी डाळ घेतली आहे त्याच्या 3 गुणा तुम्ही पाणी ऍड करू शकता. जरी तुम्हाला नसेल कळत, कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही एकदा पाणी आहे ते कुकरमध्ये ऍड करा आणि आपलं जे हे बोटची लाईन आहे एवढं बुडेल असं तुम्ही पाणी त्यामध्ये ऍड करा. तर आता ह्याला आपण 3 ते 4 शिट्ट्याच्या घेणार आहोत. तर इथे कुकरच्या 4 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत. मी आता गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करत आहे आणि आपला जो कुकर आहे तो आता साईडला काढून ठेवूया. याला आता तुम्ही लगेच ओपन करू नका. नॅचरली ह्याची हवा आहे, जो गरमपणा आहे तो कमी होऊ द्या आणि जी डाळ आहे ती आतल्या आत अजून खूप छान प्रकारे शिजून निघेल. तर आता शिट्टीला आपण वर करून पाहूया. कुकर आता पूर्णपणे थंड झालेला आहे. तर आता त्याचं आपण झाकण काढूया आणि तुम्ही आता इथे पाहू शकता आपली जी डाळ आहे ती छानपैकी शिजलेली दिसत आहे. हा कलर बघा, डाळ पूर्णपणे शिजलेली आहे. यावेळी ती डाळमध्ये जी आपण मिरची ॲड केलेली आहे ती आपण बाजूला काढून घेऊया आणि थोड्या वेळासाठी डाळ आपण स्टर करून घेऊया. इथे 50% आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर चला वळूया पुढच्या स्टेपकडे. तर आता आपण एक कढई इथे घेणार आहोत. कढईला छानपैकी आधी गरम करून घ्या. जेव्हा तुम्हाला वाटेल की कढई गरम झालेली आहे तर त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल इथे ऍड करतो. सोबतच 1 टेबलस्पून आपलं तूप. तेल आणि छानपैकी गरम झालं असेल कारण की ऑलरेडी आपण कढई गरम केलेली होती. तर यामध्ये 1 टेबलस्पून जिरे मी ऍड करतो. जिरे छानपैकी आता तळतळायला लागले तर त्यानंतर एक काश्मीरी मिर्च किंवा लाल मिर्च आपण यात ऍड करतात. त्याच्यानंतर आपण 1 टेबलस्पून यामध्ये
आलं घेतलेलं आहे ते चॉप करून घेतलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर हा लसूण आपण 1 टेबलस्पून आपण ऍड करूया. तिथे पेस्ट न घेता पण हे चॉप करून घेतलेलं आहे. आता आपण मस्तपणे आपण मिक्स करून घेऊया. आता एक मिरची आहे त्याचे मी मीडियम असे तुकडे केलेले आहे ते पण ऍड करूया. तुम्हाला जर जास्त तिखट पसंत असेल तर तुम्ही इथे 2 ते 3 मिरच्या ऍड करू शकता. हा जो पेस्ट आहे आलं आणि लसूणचा तो आपण एकजीव करण्याचा प्रयत्न करूया. छानपैकी याला इथे भाजून घ्या. मस्त आता आले आणि लसूणचा वास सुटलेला आहे. या स्टेपला मी आता एक बारीक चिरलेला कांदा ऍड करतोय. कांदा त्या मसाल्यामध्ये आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. तर आता 1 ते 2 मिनिटं मित्रांनो झालेली आहे. तिथे तुम्ही पाहू शकता कांदा जो आहे तो पिंक कलरचा असं झालेला आहे. या स्टेजला आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो त्यामध्ये ऍड करणार आहोत. टोमॅटो मध्ये खूप प्रमाणात पाणी असतं तर याला आपण 1 ते 2 मिनिटं टोमॅटोला पण आता भाजून घेणार आहोत. टोमॅटो जोपर्यंत नरम होत नाही तोपर्यंत त्याला आता आपण मिक्स करणार आहोत. आता या स्टेजला मित्रांनो तुम्ही पाहू शकता टोमॅटो आपले नरम झालेले आहेत. मस्तपैकी असं वाटलं तर टोमॅटोला थोडं असं मॅश करा आणि मसाल्यामध्ये एकजीव करून घ्या. आता या स्टेजला मित्रांनो आपण 1/4 टीस्पून आहे हळद थोडीशी ऍड करणार आहोत. त्यानंतर काश्मीरी मिरची आहे 1/2 टेबलस्पून, धने पावडर 1/2 टेबलस्पून आणि गरम मसाला मी इथे घेत आहे तो पण 1/2 टेबलस्पून तुम्ही घ्या आणि छानपैकी या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्या. 1 ते 2 मिनिटं हे जे मसाले आहेत ते पुन्हा चांगले भाजून निघू द्या. आणि जर तुम्हाला खूप ड्राय मसाला वाटला तर यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा ऍड करू शकता. तर इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मसाला आता आपला ड्राय झालेला आहे. या स्टेजला जे आपलं डाळीचं पाणी होतं मी ते साईडला काढून ठेवलेलं तेच पाणी मी आता इथे यूज करतोय. याने काय होतं की आपला जो मसाला आहे त्याला अजून छानपैकी भाजायला वेळ मिळतो आणि तो भाजून निघतो छानपणे. तर या स्टेजला तुम्ही पाहू शकता मसाला खूप छान प्रकारे आपला भाजून निघालेला आहे. आता इथे आपली जी डाळ होती जी आपण शिजवलेली होती ती आपण ह्यात ऍड करणार आहोत. आता मस्तपैकी आपला जो हा तडक्याचा मसाला आहे तो या डाळीमध्ये असं स्टर करत आपण मिक्स करून घेऊया. तर इथे पाहू शकता तुम्ही आपल्या तडक्याच्या मसाल्यामध्ये डाळ आता खूप छान प्रकारे मिक्स झालेली आहे. यामध्ये आता आपण 1 चमचा आमचूर पावडर ऍड करूया. चवीपुरतं मीठ तुमच्या हिशोबाने. याला असं मिक्स करून घ्या आणि 1 टेबलस्पून बटर, आता याला उकळी येईपर्यंत स्टर करत बसा. तर तुम्ही आता ते पाहू शकता आपले जे सगळे मसाले आहेत ते छानपैकी एकजीव झालेले आहेत. ही आपली डाळ जी आहे ती पण खूप अशी घट्ट अशी झालेली आहे. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तर आपला डाळ तडका आता इथे तयार झालेला आहे. याच्यावरती गार्निशिंगसाठी आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. आणि थोड्या वेळासाठी गॅस बंद करून आपण ही डाळ रेस्टसाठी ठेवणार आहोत. तर आपली डाळ तडका रेसिपी आता तयार करून झालेली आहे.
आता तुम्हाला स्टेप्स बघून समजले असेलच की बाहेरची जी डाळ असते आणि आपण घरी जी डाळ बनवतो त्यामध्ये काय फरक आहे, कोणत्या स्टेप्स केल्यामुळे त्यामध्ये कन्सिस्टन्सी इम्प्रूव्ह होते आणि टेस्ट आहे ती डिफरंट लागते. तर आपली 99% डाळ तडकाची रेसिपी आता तयार करून झालेली आहे. फक्त 1% बाकी आहे, तो म्हणजे एक वरून आपण याला डाळ तडक्याला अजून एक तडका देणार आहोत. तर तो मी नंतर देणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवणार आहे की जिरा राईस कसा बनवायचा, तो जिरा राईस सुटसुटीत कसा बनवायचा, त्या मेन गोष्टी आहेत त्या आपण आता पाहूया. आता एक मोठा बाउल घेऊया आपण, त्यामध्ये बासमती राईस ॲड करूया. मी इथे 2 वाटी बासमती राईस घेत आहे. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार घेऊ शकता. आता बासमती राईसला आपण क्लीन करून घेऊया. जसं आपण डाळ साफ करून घेतली 3 ते 4 वेळा, त्याचं पाणी आपण चेंज केलं, सेम त्याच प्रकारे राईसला पण आपण स्वच्छपणे धुवून घेऊया. आणि एकदा का राईस स्वच्छपणे धुवून झाला की किमान अर्ध्या तासासाठी त्याला आपण भिजत ठेवूया. तर मित्रांनो, अर्धा तास झालेला आहे. भात आपला हा बासमतीचा भात आहे, तो मस्तपैकी भिजलेला आहे. आता काय करायची नेक्स्ट स्टेप, एक टोप घ्यायचा मोठा, त्यामध्ये पाणी असं उकळून घ्या. पाण्याला एकदा उकळी फुटली की त्यामध्ये एक लिंबाची फोड आहे ती ॲड करा. असं पिळून ती लिंबाची फोड त्यातच सोडून द्या. त्याचं कारण काय आहे की जो आपला भात आहे तो पांढरा शुभ्र निघेल. त्यानंतर चवीला तुम्हाला हवं तसं मी 1 टेबलस्पून इथे मीठ घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता. तसेच 1 टेबलस्पून मी तेल इथे ॲड करत आहे. आता तेल इथे मी काय ॲड करत आहे, कारण की जो आपला भात आहे जिरा राईस तुम्ही पाहिला असेल हॉटेलमध्ये, तो सुटसुटीत असतो, तर त्यासाठी. आणि आता आपण आपला बासमती राईस आहे त्यामध्ये ॲड करून घ्यावे. आता आपला जो भात आहे तो आपण ह्या पाण्यात टाकलेला आहे. तर असं तुम्ही ह्याला थोडंसं तेल आपण टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे. ते मिक्सरसाठी फक्त एकदा तसं स्टर करून घ्या. जास्त वेळा जर तुम्ही स्टर करायला गेला तर तुमच्या भाताचे तुकडे होतील. तर आता 4 ते 5 मिनिटासाठी हाय फ्लेमवरती आपण भात शिजायला ठेवलेला आहे. तर आता 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत. आपण चेक करूया की आपले जे तांदूळ आहे ते शिजलेत की नाही. तर तांदूळ आपला खूप छानपैकी आता शिजलेला आहे. आता शिजलेल्या तांदळाला आपण काय करूया, एका छाननीच्या मदतीने याचं जे पाणी आहे ते आपण आता सेपरेट करून घेऊया. तर आता छाननीच्या मदतीने आपण भातातील जे पाणी आहे ते आता सेपरेट केलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता जे भातातलं पाणी होतं ते आता खाली बाउलमध्ये जमा झालेलं आहे. आणि आता 10 ते 15 मिनिटं भाताला आपण असं थंड होण्यासाठी, रेस्ट करण्यासाठी ठेवूया. तर आपला जो भात आहे आता 10 ते 15 मिनिटं झाली आहेत. भात आपला छानपैकी थंड झालेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. मी त्याला एका वेगळ्या बाउलमध्ये काढून ठेवलेला आहे. इथे मी एका पॅनमध्ये आता तेल टाकणार आहे. पॅन पहिल्यांदा छानपैकी असा गरम करून घ्या. तुम्हाला जेव्हा वाटेल हा गरम झाला आहे तेव्हा 2 टेबलस्पून यामध्ये तेल ॲड करून घ्या. आणि 1 टेबलस्पून जिरा ॲड करा. आता जिरे असे तुम्ही पाहू शकता असे तडतडायला लागलेत, कारण की मी ऑलरेडी ही जी कढई होती ती गरम करायला ठेवली होती. आता या स्टेजला हा जो भात आहे तो मी यात ॲड करणार आहे. आणि ह्या भाताला आता मस्तपैकी असं स्टर करून घ्या. तर तुम्ही आता इथे पाहू शकता जो जिरा आहे तो आता छानपैकी आता भातात मिक्स झालेला आहे. 1 ते 2 मिनिटे तुम्ही या भाताला असं गरम करून घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आता पूर्णपणे भात इथे मिक्स झालेला आहे तेव्हा टॉपिंगसाठी असं वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करा. आणि याला पण असं पुन्हा छानपैकी मिक्स करून द्या. आणि झाला हा तुमचा जिरा राईस तयार. तर तुम्हाला माहीत असेलच की ढाब्यावरती किंवा रेस्टॉरंटवरती एकदाच खूप मोठ्या प्रमाणात डाळ बनवून ठेवलेली असते. आपण जेव्हा तिथे जेवायला जातो तेव्हा ऑर्डर दिल्याप्रमाणे तिथे प्रत्येक डाळीवरती एक वेगळा तडका मारतात. तो फ्रेश तडका दिल्यामुळे आपल्याला त्याची टेस्ट आहे आणि तो स्मेल आहे तो खूप छान आणि फ्रेश असा मिळतो. तर तो तडका कसा द्यायचा ते आता आपण पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो,
आपली डाळ तडकाची रेसिपी आता फायनली तयार झालेली आहे. तर आता शेवटचा जो मी तडका तुम्हाला बोललो होतो, जो मी टॉपअप करणार आहे डाळवरती, तो आता आपण बनवूया. हा एक तडका पॅन मी छोटासा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून तूप तुम्ही ॲड करा. तूप छानपैकी गरम होऊ द्या. त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरा ॲड करूया. मस्तपैकी असे तडतडू द्या त्यांना. 1 चम्मच लाल काश्मीरी मिर्च, 1 मोठी मिरची, काश्मीरी मिरची घेऊ शकता तुम्ही, आणि थोडंसं हिंग, 1 अर्धा चमचा. आता मस्त असा वास सुटलेला आहे मित्रांनो, स्मोकी फ्लेवर आलेला आहे. तर आपला तडका तयार झालेला आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आपली TCS स्टाईल डाळ तडका आणि जीरा राईसची रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमची प्रतिक्रिया काय असेल ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअरसुद्धा करा. जर असेच नवनवीन घरगुती व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या TCS चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.